नमस्कार, मी वैद्य इंदिरा साठे. वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते. आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला, बुद्धीला आकार देणार आहोत. बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ, शांत, निवांत, प्रसन्न जागी बसा. तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा. तुमच्या पाठीला, कमरेला आधार द्या. तुमचे डोळे बंद करा. मन शांत करा. तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटीपोटावर ठेवा. तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा. तुमचे चित्त एकाग्र करा. तुम्ही मनाने, भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा. बाळाशी एकरूप व्हा. आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा, म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल. आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत. बाळा, आज आपण छानशी गोष्ट ऐकूयात. आज मी तुला जी गोष्ट सांगणार आहे ती एका खूप प्रसिद्ध, हुशार अशा शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्टची आहे. या सायंटिस्टचे नाव आहे थॉमस एडिसन. बाळा, हे थॉमस एडिसन शास्त्रज्ञ म्हणजेच त्यांच्यामध्ये कल्पकतेचा कळस होता व ते प्रयोगांचे बादशाह होते. त्यांच्या बंगल्यात त्याने अनेक कल्पक यंत्र बसवून ठेवली होती. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना ते दाखवायचे. मात्र बंगल्यातून बाहेर पडण्यासाठी एक वेळी एकच माणूस जाऊ शकतो असे चक्राकार दार होते. त्या पाहुण्यांना ते जुनाट दार ढकलण्यास खूप कष्ट लागत असत. बाळा, एकदा एका पाहुण्याने त्यांना विचारले, मिस्टर एडिसन, इतकी आधुनिक यंत्रे बंगल्यात असताना हे जुनाट आणि जड चक्रदार तुम्ही का ठेवले आहे? ते ढकलायला किती जोर लागतो? आता पुढे गंमत आहे बरं का बाळा. एडिसन त्यावर मिश्किल हसत उत्तरले, महाशय, तोही एक कल्पक शोधच आहे. जेव्हा कोणी हे दार ढकलतो तेव्हा माझ्या गच्चीवरील टाकीत 8 गॅलन पाणी खालून वर चढते. 1 गॅलन म्हणजे 4.25 लिटर होय. हे मोजण्याचे युनिट आहे बरं का, गॅलन. बेटा बघ, एडिसन जवळ कल्पकतेप्रमाणे चिकाटीही होती. आपले कष्ट वाया जायला नकोत व त्यातून काहीतरी क्रिएटिव्ह व्हायला हवं. बाळा, एकदा त्यांचा प्रयोग 1000 वेळा अपयशी ठरला. त्यांचे साक्षीदार त्यांना म्हणाले, काय उपयोग, कधी यश मिळणार? एडिसन म्हणाले, का नाही मिळणार? 1000 चुका कळल्या आहेत, त्या टाळून आता आपण पुढे पुन्हा प्रयोग करू. चिकाटीने प्रयोग चालू ठेवत अखेर त्या प्रयोगात त्यांना यश मिळालेच. बाळा बघ, फेल्युअर आले तरी पुन्हा चिकाटीने रिस्टार्ट केले की यश, सक्सेस हे नक्कीच मिळते. आपण नेहमीच पॉझिटिव्ह असायला हवे. धन्यवाद.